SM स्टार मराठी। नमस्कार, SM स्टार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहल। चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। क्या आप अपनी दीवारों और विज्ञापनों को एक नया और आकर्षक रूप देना चाहते हैं? गार्डे पेंटर्स और एडवर्टाइजिंग आपके सपनों को साकार करने के लिए हमेशा तैयार है। हम सिर्फ पेंटिंग नहीं करते बल्कि कला और गुणवत्ता की गारंटी देते हैं। महाराष्ट्र के कई प्रतिष्ठित प्रोजेक्ट्स पर काम करके हमने अपनी पहचान बनाई है। हमारे प्रमुख प्रोजेक्ट्स हैं विटा नगर परिषद लगातार 2 साल, सांगली मिरज कुपवाड़ महानगर पालिका लगातार 2 साल, बारामती नगर परिषद लगातार 3 साल, अक्कलकोट लगातार 2 साल, बार्शी लगातार 2 साल, जेजुरी शिरूर लगातार 2 साल, साथ ही मेंदारगी, चाकूर और पंढरपुर जैसे कई अन्य स्थानों पर हमने अपने काम से लोगों का दिल जीता है। हम भारत के 2020 स्वच्छ भारत अभियान के अपनी कैटेगरी में पहले विजेता हैं। हम खुद के डिजाइन व क्रिएशन में विश्वास रखते हैं। साथ ही भारत में पहली आउटडोर वॉल पेंटिंग लेडी आर्टिस्ट होने का खिताब भी हमारे पास है। तो आज ही संपर्क करें। हमारा कॉन्टेक्ट नंबर है 9970211404 और हमारा पता है जुजारपुर, सांगोला, महाराष्ट्र। हम आपके विज्ञापनों को आकर्षक और व्यवसाय को सफल बनाने के लिए समर्पित हैं। गार्डे पेंटर्स एंड एडवर्टाइजिंग, कला, गुणवत्ता और आपके विश्वास का प्रतीक। जहां सब रुकते हैं, हम वहां से शुरू होते हैं। शंकरदादा माने यांचा बसपाला अखेर शेवटचा जय भीम। बहुजन समाज पार्टीचे सांगली जिल्हा अध्यक्ष, त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी राहिलेले व 2014चे तथागतित गृहमंत्री स्वर्गीय RR पाटील यांच्या विरोधात विधानसभा आमदार सुमन पाटील यांच्या विरोधात 2019ची विधानसभा आणि 2019चे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या विरोधात लोकसभा निवडणूक आणि नुकत्याच झालेल्या 2024 मधील विधानसभा लढलेला कार्यकर्ता, गेले 15 वर्ष प्रामाणिक काम करणारा, निळ्या झेंड्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले डॉक्टर शंकरदादा माने यांना बहुजन पार्टीचा शिलेदार म्हणून ओळखलं जात होतं। परंतु 2024च्या विधानसभा इलेक्शनमध्ये वरिष्ठांकडून मदत न मिळाली नसल्यामुळे नाराज होऊन डॉक्टर शंकर माने यांनी बहुजन समाज पार्टीला शेवटचा जय भीम केलेला आहे। त्यांनी पत्रकारांशी बोलताना अनेक मुद्द्यांवर चर्चा केली आहे। ते म्हणत होते की बहुजन समाज पार्टीची विचारधारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा व पार्टीचे संस्थापक कांशीराम यांचे हातीनिशाण घेऊन 15 वर्ष काम प्रामाणिकपणे केले, परंतु वरिष्ठांकडून म्हणावी तशी साथ मिळत नाही। प्रत्येक वर्षी पार्टीला आर्थिक सहयोग करायचा, परंतु इलेक्शनच्या काळामध्ये कार्यकर्ता काम करत असताना 1 रुपयाही मदत न करता पार्टीच्या प्रचार प्रसारमध्ये कसूर केली जाते। माझ्या विधानसभेमध्ये मी निवडणूक लढत असताना वरिष्ठांकडून साधी एक सभासुद्धा मला मिळाली नाही। माझ्यासारखा स्वाभिमानी प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता आणि त्याच्यासोबरोबर होत असलेली अशी हेळसांड मला बघवत नाही। बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे अन्याय करणेवाले से बडा, गुन्हेगार अन्याय सहन करणेवाला होता है म्हणून, आणि आपले येणारे आयुष्य आपापसात भांडण काढत बसण्यापेक्षा दुसरा मार्ग निवडणे हा महत्त्वाचा विषय मला वाटतो। पार्टीमध्ये काम करत असताना आदरणीय कांशीराम परम, आदरणीय बहनकुमारी मायावती यांनी वारंवार आदेश दिलेले आणि सांगलीमध्ये तसेच तासगाव कवठेमंकाळ विधानसभेमध्ये संघटनेची बांधणी करत असताना अनेक पक्षातील लोकांबरोबर विरोध पत्करावा लागत असतो। सत्ताधारी काही वेळेला आपल्यावर खोटे गुन्हे टाकतात, सत्ताधारी सत्तेचा गैरवापर करतात। अशा आपल्या सत्तेचा गैरवापर करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना थांबवण्याचं काम पार्टीच्या वरिष्ठांनी केलं पाहिजे। कार्यकर्त्यांना मदत केली पाहिजे, परंतु कार्यकर्ता संकटात सापडला की त्याला वाऱ्यावर सोडले जाते, तो त्याचं आयुष्य खराब करतो। या बाबी लक्षात आल्या म्हणून हा निर्णय घेत आहे। मी कुमारी मायावती आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी सांगितल्याप्रमाणे आंदोलन केले आणि आंदोलनामध्ये माझ्यावर खोटे गुन्हे दाखल झाले म्हणून पार्टीने मला कोणतीही मदत केली नाही किंवा पोलीस स्टेशनला विचारपूस केली नाही। वरून निवडणुकीमध्ये माझे तिकीट कट करण्याचा प्रयत्न करून माझ्याबरोबर अन्याय केला आहे। मला सरळ सांगण्यात आलं, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत, तुम्ही निवडणूक लढवू शकत नाही। पार्टीमध्ये काम करत असताना, लोकांना न्याय देत असताना अनेक गुन्हे दाखल होतात, मग याचा अर्थ असा तर नाही ना की आमची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे। मला तर तसं म्हणायचं आहे की आम्ही विरोधकांसाठी तर गुन्हेगार आहेच, परंतु आमच्या पार्टीसाठी सुद्धा गुन्हेगार ठरलो। मग आंदोलन करायचं आणि लोकांना न्याय मिळवून द्यायचा, तर गुन्हे दाखल होतात, मग आम्हाला तिकीटसुद्धा देणार नाही। अशी परिस्थिती असेल तर पार्टी सोडणे कधी पण बरोबर। परम आदरणीय बहनकुमारी मायावती तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे यांचा आभारी आहे, कारण या लोकांनी मला गेले 15 वर्ष बहुजन समाज पार्टीच्या पदावर ठेवलं आणि त्या विश्वासाने आम्ही काम करत राहिलो। जास्त काही या लोकांबद्दल किंवा पार्टीबद्दल मला बोलायचं नाही,
परंतु एखादा नवनिर्वाचित पदाधिकारी किंवा कार्यकर्ता असेल तर त्या कार्यकर्त्याची कदर पार्टीने केली पाहिजे. पार्टीने त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून काम केलं पाहिजे, एवढंच माझा सल्ला राहील. पार्टी ही मिशन मुव्हमेंटमध्ये काम करणारी पार्टी आहे आणि पार्टीचे काम करणारा कार्यकर्ता आपलं घरदार, संसार, कुटुंब जाळून काम करतो. किमान तो इलेक्शनला उभारल्यानंतर त्याला पार्टीने मदत करणं अपेक्षित असतं. इतर उमेदवारास तिकीट देताना तुमचा प्रोटोकॉल ठीक आहे, परंतु आपले जीवन दिलेल्या कार्यकर्त्यांना तर तुम्ही मदत करणं अपेक्षित होतं. त्या अपेक्षाभंग झाल्यामुळे मी पार्टीचा राजीनामा देत आहे. मला बहुजन समाज पार्टी आणि पार्टीतील सर्व पदाधिकाऱ्यांना शेवटचा जय भीम. माझ्यासह उपस्थित अजितदादा खंदारे, जालिंदर मोहिते, बाळासाहेब पाटील, शुभम चव्हाण, सिद्धनाथ माने, सुनील खोत, विशाल करपे, गौरव लोंढे, मुशाहिद पटेल, सविता माने, संजना आठवले, उज्ज्वला धोत्रे, रेश्मा वनखंडे, शबाना पटेल, नंदा यमगर, झोया वारे, सायली साठे, अर्चना मोहिते, सुषमा लोंढे, श्रद्धा आठवले, संगीता धिंडे, प्रमिला वाघमारे ह्यासुद्धा राजीनामा देत आहेत. आज कवठेमंकाळमध्ये बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आम्ही एक डिसिजन घ्यायचं नियोजन केलं होतं. ते डिसिजन घेण्याच्या पाठीमागचं कारण म्हणलं तर बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून गेले 15 वर्ष झाले आम्ही परम आदरणीय बहीणकुमारी मायावती आणि कांशीराम साहेबांच्या विचारधारेमधून ज्या पार्टीची स्थापना झाली त्या स्थापनेच्या नियमाप्रमाणे काम करत आलो. 2014ला स्वर्गीय R.R. पाटील माजी गृहमंत्री यांच्या विरोधात आमदारकीची इलेक्शन लढताना रिपब्लिकन पार्टी सोडून आम्ही बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आज अखेरपर्यंत गेले 15 वर्ष झालं अहोरात्र बहुजन समाज पार्टीचं स्वाभिमानी प्रामाणिकपणे काम करण्यात आलं. या विषयावर भरपूर काम करत असताना आम्हाला पार्टीची विचारधारा एवढी पाहिली होती की बाबासाहेबांचं हत्ती चिन्ह आणि कांशीराम साहेबांनी तयार केलेली बहुजनांची या भारतातली पहिली पार्टी म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न करत होतो. परंतु आज 15 वर्ष झाली आणि काम करत असताना जर आम्हाला या महाराष्ट्रातल्या आणि भारत लेवल केंद्र लेवलच्या पदाधिकाऱ्यांचा जर सपोर्ट मिळत नसेल आणि आमची पूर्ण जवानी आणि पूर्ण आयुष्य जर इथं बर्बाद होत असेल, काम करणं कुठलं काम होत नसेल, पार्टीच्या माध्यमातून जवळपास प्रत्येक वर्षाला बहिणजीचा वाढदिवस असू दे किंवा सदस्य वर्गणी हे असू दे, लाखांनो रुपये आम्ही उत्तर प्रदेशला पाठवून दिले. परंतु आज अखेरपर्यंत त्या लाखांनो रुपयेमधला 1 रुपया सुद्धा महाराष्ट्राची इलेक्शन लढण्यासाठी वरून आम्हाला साधा एक झेंडा सुद्धा मिळालेला नाही, एखादा कार्यकर्ता सुद्धा मिळाला नाही. आज R.R. पाटलांचा मुलगा आमदार झाला, संजय पाटील खासदार इलेक्शनमध्ये पडले, तरी सुद्धा त्यांच्या पार्टीने आणि त्यांच्या जे काही लोक आहेत त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला आणि अहोरात्र प्रयत्न करून आम्ही त्यांना तशी प्रतिउत्तर दिलं. परंतु इलेक्शन लढाई ही 100 जण, त्यांच्या पार्टीतले प्रमुख 100 जण आणि आम्ही एकटं, अशी परिस्थिती आम्हाला दिसून आली. मग आम्हाला इथं दिसून आलं की भावनिक न होता खऱ्याच अर्थानं जर आपल्याला आपल्या देशाचं शाहू फुले आंबेडकरांचं जर या महाराष्ट्राचं सरकार बनवायचं असेल तर आपल्याला कधी ना कधी तर ही पार्टी बदलावं लागेल, त्या लोकांना बदलावं लागेल. आपापसात किती दिवस भांडणं करायचे, आता आपापसात किती दिवस त्यांना ही करायचं. परिस्थिती शेवटच्या 2024च्या इलेक्शनमध्ये अशी झाली की परम आदरणीय बहीणकुमारी मायावतींना आपले प्रदेशाध्यक्ष डोंगरे साहेब यांनी आम्हाला काही आदेश दिले होते, ते आम्ही आंदोलन केले. सत्ताधाऱ्यांनी आमच्यावर गुन्हे टाकले आणि गुन्हे टाकून आम्हाला अडकवायचा प्रयत्न केला. तर पार्टीनं त्याबद्दल विचारपूस तर केलीच नाही. परंतु ज्या वेळेला मी इलेक्शनला लढायला उभारायला लागलेलो त्यावेळेला मला डोंगरे साहेबांच्या माध्यमातून आणि पार्टीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की तुम्ही तुमची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यामुळे तुम्हाला निवडणूक लढता येणार नाही. मी आश्चर्य आताच झालो होतो, कार्यकर्त्यांना काय सांगायचं काय नाही ही परिस्थिती निर्माण झाली होती. मग मी शेवटीला खोटं बोलून माझ्या बायकोला मी निवडणूक लढवतो म्हणून खोटं बोलून इथं आलो, तिकीट घेऊन आलो
आणि तिकीट घेऊन आल्यानंतर मी त्या एपी फॉर्मवर माझं स्वतःचं नाव टाकलं आणि स्वतः इलेक्शन लढली. म्हणजे जर माझ्यासारख्या 15 वर्ष आपलं तन मन धन संसारातला रुपया काढून त्या पार्टीसाठी लावून जर मी एवढं काम करत असेल, स्वतःच्या अंगावर गुन्हे दाखल करून घेत असेल आणि गुन्हे दाखल करून सुद्धा मला गाव जग इथला सत्ताधारी इथला विरोधक सगळे मला गुन्हेगार म्हणतात की हा माणूस गुन्हेगार आहे. मी मान्य केलं की गुन्हेगार आहे, हाय गुन्हा माझ्या सर्वसामान्य गोरगरिबांचा न्याय मिळवतोय, न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करतोय, त्यांच्यासाठी भांडतोय, झगडतोय. हा माझा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, गुन्हा आहे माझा. जो बाबासाहेबांनी केला, जो शाहूनी केला, जो फुलेनी केला, जो आंबेडकरांनी केला, तो गुन्हा मी केलाय, मला माहिती आहे. तो मी गुन्हा केला नाही असं मला म्हणायचं नाही, पण मला तिथल्या सत्ताधाऱ्यांनी गुन्हेगार म्हटलं तर मान्य आहे. पण माझी पार्टीच मला ज्या वेळेला गुन्हेगार म्हणेल त्यावेळेला मी बघायचं गुन्हाकडे. मी 2014ला गृहमंत्र्यांच्या विरोधात आमदारकी लढली, पुन्हा मला 99 दिवस झेल भोगायला लागली. त्यावेळेला मी आता झालो नाही, मी खचलो नाही, पुन्हा येऊन त्याच उमेदीने मी पुन्हा काम केलं. आज 15 वर्ष झाली त्या उमेदीने काम करतोय. पण शेवटीला मला पार्टी जर गुन्हेगार म्हणत असेल, आंदोलनाचे गुन्हे पडले तर मला गुन्हेगार म्हणत असेल तर मला अक्षरशः वाईट वाटते. म्हणून ही पार्टी मी सोडायला लागलोय. आणि ही पार्टी सोडत असताना मी पुन्हा एकदा परमादरणीय बहिणकुमारी मायावती आणि बहुजन समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कमिटीचा आभारी आहे की त्यांनी मला जवळजवळ 15 वर्ष, थोड्या दिवस म्हणजे जवळजवळ 4 वर्ष मी महाराष्ट्र प्रदेश सचिव, पुन्हा महासचिव, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आणि 2014 पासून 5 वर्ष जिल्हाध्यक्ष आणि आता जवळजवळ 3.5-4 वर्ष 5 वर्ष पुन्हा जिल्हाध्यक्ष अशी मला त्यांनी पदं दिली. माझ्यावर विश्वास ठेवला, तेवढं मी काम केलं. मला त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची नाही, काय नाही. शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्यांना. पण एवढंच तुम्हाला सांगतो, जर एखादा सर्वसामान्य कार्यकर्ता तिथं आपलं मन धन तन देऊन शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, बाबासाहेबांचा हत्ती निशाण चिन्ह वाचवायसाठी जर प्रयत्न करत असेल तर त्याला असं गुन्हेगार म्हणून ठरवू नका, त्याला असं तुम्ही त्रास देऊ नका. इथं कार्यकर्ता काम करायला तुम्हाला भेटणार नाही, अशी या महाराष्ट्राची परिस्थिती आहे. त्यामुळं आज आम्ही कटलेलो आहे, कंटाळलेलो आहे. गेले जवळजवळ 2 महिने झाले मी अभ्यास करायला लागलोय. 2 महिने झाले माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलंय आणि आता विश्वासात घेऊन मी आज राजीनामा देत आहे आणि मी या पार्टीला शेवटचा, आज लास्टचा जय भीम करत आहे. आणि जय भीम करून मी इथंच थांबणार आहे. येणारी जी काही दिशा आहे, येणारे मी कुठल्या पार्टीत जाणार आहे किंवा माझे राजकीय काय वाटचाल असेल ती मी पुन्हा थोड्याच दिवसात डिक्लेअर करणार आहे, एवढंच बोलतो. आणि पुन्हा एकदा मी या बहुजन समाज पार्टीला शेवटचा जय भीम करतो आणि इथंच थांबतो. ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी SM स्टार मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.